नमस्कार. संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपण आपल्या रविवार विशेष संपादकीय भागाचा सुरुवात मान्यवर काशीराम साहेब यांच्या आंबेडकरी चळवळ आणि काशीराम साहेब यांच्या जीवन परिचयाने सुरुवात केली होती. आणि खरे पाहता एकंदरीत मान्यवर काशीराम साहेबांचं जीवन हे किती त्यागमय आहे, किती संघर्षमय आहे. बहुजन समाजासाठी त्यांनी कशाप्रकारे एकंदरीत सर्व काही कार्य केलेलं आहे हे आपण 3 भागांमध्ये पाहिलं होतं. आणि त्या 3 भागांवर आणि एक सर्व काही विस्तृतपणे माहिती मांडली. ते प्राध्यापक अशोक कांबळे सर यांनी त्यांच्या जीवनावर PhD केली आणि ती माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत चांगली सविस्तरपणे मांडली. तर आज 9 ऑक्टोबर 2020 एकंदरीत 9 ऑक्टोबर हा मान्यवर काशीराम साहेब यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. तर ह्या महापरिनिर्वाण दिनी आज आपण त्यांच्या कार्याचा आणखी आढावा घेणार आहोत. मग आता आमचे काही प्रेक्षक म्हणतील की 3 भाग तर मान्यवर काशीराम साहेब यांच्या जीवनावर झालेले आहेत, परत आणखी मग आता या भागामध्ये आणखी काय असं वेगळं काय विशेष सांगणार आहेत. तर त्यांच्या जीवनावर आणि त्यांच्या प्रत्येक क्षणाची माहिती घेत असताना तो क्षण म्हणजेच अभ्यासपूर्ण असा क्षण आहे. त्यांचं कार्य हे अभ्यासपूर्ण आहे. आपण त्यांच्या प्रत्येक कृतीची आणि कार्याची प्रेरणा घेऊ शकतो असं हे त्यांचं जीवन आहे. त्यामुळे आजचा हा भागसुद्धा एक विशेषच भाग असणार आहे. आणि मला वाटतं सरांची तुम्हाला ओळख करून देण्याची जास्त काही गरज नसणार आहे, कारण की पहिल्या 3 भागांमध्ये आपला रविवार विशेष संपादकीय भाग जो आपण दर रविवारी सुरू केलेला आहे त्या भागांमध्ये सरांची एक मला वाटतं सर्वच तालुक्याला म्हणा जिल्ह्याला म्हणा चांगल्या प्रकारची ओळख झालेली आहे. कारण की त्यांचं लिखाण आणि त्यांचं अभ्यासपूर्ण जे सर्व काही वक्तव्य आहे ते तुम्ही ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. तर आज त्यांच्या म्हणजेच मान्यवर काशीराम साहेब यांच्या जीवनावर आणखी प्रकाश टाकण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे माननीय अशोक कांबळे सर. नमस्कार सर. नमस्कार. पुनश्च एकदा सर तुमचं आमच्या संघर्ष न्यूज च्या टीमतर्फे या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. कारण की तुम्ही 3 भागांमध्ये मान्यवर काशीराम साहेब यांची चांगली माहिती दिलेली आहे. पण खरे पाहता त्यांची जेवढी माहिती आपण पाहतो किंवा त्यांचं जेवढं कार्य पाहतो तेवढं म्हणजे अभ्यासाला सुद्धा कमी पडेल असं कार्य आहे. तर आज आम्हाला आज काय रविवार नाही हा भाग प्रकाशित करत असताना तरीसुद्धा आम्ही हा विशेषच भाग म्हणणार आहे. कारण की ज्या वेळेस काशीराम साहेबांची माहिती ऐकायला मिळेल, महापुरुषांची माहिती ऐकायला मिळेल, तो विशेषच भाग असणार आहे. आणि आज तुम्ही आमच्या प्रेक्षकांना एक चांगल्या प्रकारची माहिती द्यावी आणि त्यांचे एक वेगळ्या कार्याची, ज्या 3 भागांमध्ये जी कार्य तुम्ही सांगितलं उलगडून त्यापेक्षा एक वेगळ्या कार्याची या ठिकाणी माहिती द्यावी अशी मी संघर्ष न्यूजच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. सर्वप्रथम संघर्ष न्यूज सोलापूर यांचं, कारण का संघर्ष न्यूज सोलापूर चे मागचे जे भाग किंवा त्यांचं जे काय न्यूज संकलन आहे या संदर्भात खऱ्या अर्थानं त्यांना जेवढ्या शुभेच्छा द्याव्या तेवढ्या कमी आहेत. कारण का अतिशय वेगळ्या विषयावरती प्रत्येक वेळी चर्चा घडून आणणारं एक चॅनल म्हणून, यूट्यूब चॅनल म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे पाहिलं जातं. कारण का माझी मुलाखत झाल्यानंतर सुद्धा बऱ्याच लोकांचे मला फोन आले. त्याच्यामुळे चांगल्या विषयावरती चर्चा आपण घडून आणत आहात. आणि आजचा दिवस जर पाहिलं तर आज जसं तुम्ही सांगितलं की आज 9 ऑक्टोबर आहे. 9 ऑक्टोबर 2006 रोजी या देशामध्ये मान्यवर काशीराम साहेब यांचं महापरिनिर्वाण झालं होतं. आज 9 ऑक्टोबर आहे, त्याच्यामुळं आज त्यांचा स्मृतिदिन आहे. त्याच्यामुळं आपल्या सर्वांच्या वतीने संघर्ष न्यूजच्या वतीनं मी खऱ्या अर्थानं 9 ऑक्टोबर आजच्या मान्यवर काशीराम साहेब
यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि खऱ्या अर्थानं काशीराम साहेबांचं स्मृतिदिन असेल किंवा जेवढे काय आंबेडकरी चळवळीमध्ये किंवा एकूण फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये होऊन गेले जेवढे महापुरुष आहेत या सर्वच महापुरुषांचे जयंती आणि स्मृतिदिन प्रत्येक महापुरुषांच्या जयंती आणि स्मृतिदिन हे खऱ्या अर्थानं एक वैचारिक दिन किंवा चिंतन दिवस म्हणून साजरे केले पाहिजेत. या अर्थानं या अँगलने जर विचार केला तर संघर्ष न्यूज सोलापूर यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं मी तुम्हाला याच्यासाठी धन्यवाद देतो की बाबा आज मान्यवर काशीराम साहेबांचा अभिवादन दिन आहे किंवा स्मृती दिन आहे आणि त्या निमित्ताने तुम्ही मला बोलण्यासाठी विचार व्यक्त करण्यासाठी बोललं त्यामुळे सर्वप्रथम मी तुमचा आभार मानतो. कारण का महापुरुषांच्या जयंती आणि स्मृती दिन लक्षात ठेवणं आणि ते लक्षात ठेवल्यानंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी जी तळमळ असते ती तळमळ खऱ्या अर्थाने वाघमारे साहेब तुमच्यामध्ये दिसते. तर त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने मी तुमचं पहिल्यांदा धन्यवाद मानतो. आणि जसं वाघमारे सरांनी सांगितलं की पहिल्या 3 भाग झालेले आहेत आपले मान्यवर काशीराम साहेब आणि आंबेडकरी चळवळ. तर या 3 भागामध्ये खऱ्या अर्थानं काशीराम साहेबांच्या सामाजिक जीवनाची त्यांच्या कौटुंबिक जीवनाची त्यांच्या राजकीय जीवनाची बरीचशी माहिती आपण मला वाटते 2-2.5 तासाचा तो सलग 3 तासाचा सलग 3 भागांचा तो भाग झालेला आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी काशीराम साहेबांच्या जीवन कार्याची माहिती आपल्या सर्व प्रेक्षकांना मिळाली असेल. परंतु आज मी काशीराम साहेबांच्या स्मृतिदिनी थोड्याशा वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहे. थोड्याशा वेगळ्या विषयावरती इन द सेन्स काय तर मान्यवर काशीराम साहेब एक फार मोठे राजकीय व्यक्तिमत्व होते. या गोष्टीविषयी सर्व भारतीयांना माहिती आहेच किंवा चळवळीतल्या सर्वांना माहिती आहेच. परंतु मान्यवर काशीराम साहेबांनी बौद्ध धर्माच्या वाढीसाठी विकासासाठी सुद्धा फार महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. हे कदाचित बऱ्याचशा चळवळीतील लोकांना सुद्धा माहिती नाही. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं आज मी चर्चा करणार आहे मान्यवर काशीराम साहेब आणि बौद्ध धर्म या विषयावरती. स्पेसिफिक एक विषय घेतल्यानंतर आपल्याला चर्चा करण्यासाठी त्याच्यावरती बोलण्यासाठी सोपं जातं किंवा त्या विषयाला न्याय देता येतो किंवा प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून देखील आकलन करणं सोपं जातं. त्याच्यामुळं आजचा जो विषय मी घेतलेला आहे तो म्हणजे मान्यवर काशीराम साहेब आणि बौद्ध धर्म. हा विषय मी जाणीवपूर्वक मला वाटते वाघमारे साहेबांना मी सांगितला की या विषयावरती आपण चर्चा करू का तर आज तारीख आहे 9 ऑक्टोबर आणि येत्या 5 दिवसानंतर तारीख येणार आहे 14 ऑक्टोबर. 14 ऑक्टोबरचे विशेष महत्त्व काय आहे तर आंबेडकरी चळवळीमध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमध्ये 14 ऑक्टोबर 1956 रोजी या देशामध्ये एक धम्मक्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून करण्यात आलेली होती. 1935 साली येवला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि 1935ला त्यांनी घोषणा केली आणि त्याच्या 21 वर्षानंतर म्हणजे 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा 14 ऑक्टोबर 1956ला स्वीकार केला. आता त्या 14 ऑक्टोबरचा आणि आजच्या 9 ऑक्टोबरचा काय संबंध आहे तर संबंध आहे. याचं कारण असं की 9 ऑक्टोबर 2006ला काशीराम साहेब गेले आणि 14 ऑक्टोबर 2006ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेल्या धम्मक्रांतीला 50 वर्ष पूर्ण होत होते. त्याच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने 5 करोड अनुयायांना घेऊन मान्यवर काशीराम साहेब धर्मांतर करणार होते. या देशामधलं सर्वात मोठं धर्मांतर हे मान्यवर काशीराम साहेबांच्या वतीनं किंवा काशीराम साहेबांच्या माध्यमातून 14 ऑक्टोबर 2006 रोजी होणार होते. कारण का 1956 ते 2006 हा कालावधी जर आपण पाहिला तर तुमच्या असं लक्षात येईल की या कालावधीमध्ये 50 वर्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराला होत आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने 5 करोड अनुयायांना घेऊन मान्यवर काशीराम साहेब या देशामध्ये धर्मांतर करणार होते. एकंदरीत 50 वर्षाला एक धम्मक्रांती एक मोठी धम्मक्रांती घडवून आणण्याचा त्यांचा मानस. कारण का बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या धम्मदीक्षा सुवर्ण महोत्सवीचा तो वर्ष होतं आणि त्या वर्षाच्या निमित्ताने काशीराम साहेब हे फार मोठी धम्मक्रांती करणार होते. परंतु दुर्दैवाने 2003 मध्ये काशीराम साहेबांना ब्रेन ट्युमरचा झटका आला आणि ब्रेन ट्युमरचा झटका आल्यानंतर खऱ्या अर्थानं काशीराम साहेबांना म्हणजे त्या बौद्ध धर्माच्या वाढीसाठी विकासासाठी त्यांनी जे कार्य सुरू केलं होतं त्या कार्याला थोडासा ब्रेक लागला
आणि 9 ऑक्टोबरला ते एक्सपायर झाले. म्हणजे 14 ऑक्टोबरचे 5 दिवस ते एक्सपायर झाले. त्याच्यामुळं ॲक्च्युअल जे धर्मांतर होणार होतं 14 ऑक्टोबरला ते झालं नाही. 2003ला काशीराम साहेबांना खऱ्या अर्थाने ब्रेन ट्युमरचा झटका आला आणि ब्रेन ट्युमरचा झटका आल्यामुळं काशीराम साहेब हे पॅरालिसिस झाले. त्यांना म्हणजे ते अंथरुणावरती पडून होते 2003 ते 2006 पर्यंत. 3 वर्ष ते अंथरुणाला खेळून होते. त्यांना काहीही करता येत नव्हतं, कारण का त्यांच्या ब्रेन ट्युमर जो डोक्याचा आजार आहे, मेंदूचा आजार आहे, अशा प्रकारचा आजार त्यांना झाला होता आणि त्याच आजाराच्या माध्यमातून ते 9 ऑक्टोबर 2006ला गेले. परंतु सांगायचा मुद्दा असा की जर तो 2003ला तो झटका आला नसता आणि 3 वर्ष जर ते अंथरुणाला खेळून राहिले नसते तर कदाचित या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर फार मोठी एक धम्मक्रांती किंवा धर्मांतर खऱ्या अर्थानं मान्यवर काशीराम साहेबांच्या माध्यमातून झालं असतं. त्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं आज काशीराम साहेब यांचा स्मृती दिन आहे. त्याच्यामुळे काशीराम साहेब आणि बौद्ध धर्म यांचं काय रिलेशन आहे हे खऱ्या अर्थानं तपासणं फार गरजेचं आहे किंवा पाहणं फार गरजेचं आहे. कारण का ज्यावेळेस मी काशीराम साहेबांवरती PhD करत होतो त्यावेळेस काशीराम साहेबांवरती PhD करत असताना महाराष्ट्रातले जे फार मोठे आंबेडकरवादी विचारवंत आहेत किंवा स्वतःला आंबेडकरवादांचे काय म्हणतात त्याला वारसदार म्हणतात किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीमध्ये जन्मल्यामुळे फार गौरवान्वित हे करतात, महसूस करतात, अशा प्रकारच्या लोकांनी वारंवार काशीराम साहेबांवरती एक टीका केलेली आहे. किंवा काशीराम साहेब जिवंत असताना एक्सपायर झाल्यानंतर सुद्धा अनेक लोकांनी काशीराम साहेबांवरती टीका केली आहे की काशीराम साहेब बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य करत नाही किंवा काशीराम साहेब काय. आपण या विषयावर मागच्या 3 भागात चर्चा केली होती की एकंदरीत ज्यावेळेस काशीराम साहेब बाबासाहेबांचं जे अधुरं कार्य होतं ते पूर्ण करण्यासाठी झटत होते त्यावेळेस जे काही तथाकथित म्हणजे वैचारिक लोक आहेत जे स्वतःला वैचारिक म्हणतात ते म्हणत होते की हे स्वतः बाबासाहेब व्हायला निघाले. असं म्हणत होते म्हणायचे ना खूप लोक. म्हणजे आजही खूप लोक म्हणताय. म्हणजे ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं मागे माझा किस्सा की ज्यावेळेस मी हा विषय घेतला त्यावेळेस फार मोठे जे विचारवंत सारखे लोक आहेत म्हणजे ज्यांना फुलेशाह आंबेडकरांच्या चळवळीच्या अभ्यासात म्हणून पाहिलं जातं त्या लोकांचा सुद्धा असा आरोप होता की काशीराम साहेब हे आंबेडकर वादाचे प्रचारक प्रसारक नव्हते, उलट आंबेडकर वादाचे ते मारक होते. कशाच्या आधारे त्यांनी तो दावा शोध लावला होता मला माहिती नाही, परंतु हा जसा त्यांच्यावरती आरोप केला जातो तशाच प्रकारे काशीराम साहेबांवरती दुसरा एक आरोप केला जातो. तो म्हणजे काय तर काशीराम साहेबांचा आणि बौद्ध धर्माचा काय संबंध. काशीराम साहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला नाही, बौद्ध धर्माची दीक्षा घेतली नाही, त्याच्यामुळे काशीराम साहेबांना बौद्ध धर्मावरती बोलण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारचे म्हणणारे काशीराम साहेबांवरती टीका करणारे लोक देखील भरपूर आहेत. त्या अनुषंगानं किंवा त्यांना उत्तर देण्यासाठी खऱ्या अर्थानं मी हा विषय आज घेतलेला आहे की बाबा काशीराम साहेबांचं कार्य सुद्धा बौद्ध धर्माच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे. कारण का आता बौद्ध धर्म दीक्षा घेतल्यानंतर किंवा बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतरच तो बौद्ध धर्माचा अनुयायी होतो असं नव्हे. तर काशीराम साहेबांचं जर तुम्ही सर्वांगीण जीवन कार्य अभ्यासलं, काशीराम साहेबांच्या कार्याचा तुम्ही जर व्यक्तिनिरपेक्ष भावनेने जर अभ्यास केला तर खऱ्या अर्थानं कुठल्याही चळवळीतल्या कार्यकर्त्याच्या एक लक्षात येईल की काशीराम साहेब एक फार मोठे बौद्ध उपासक होते, फार मोठे बौद्ध उपासक होते. कारण का आता बौद्ध असण्याचा क्रायटेरिया काय हो. बौद्ध असण्याचा क्रायटेरिया काय की जो व्यक्ती पंचशिलाचं पालन करतो, जो व्यक्ती बाबासाहेबांनी सांगितलेल्या 22 प्रतिज्ञांचं पालन करतो आणि जो व्यक्ती आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करतो त्या व्यक्तीला खऱ्या अर्थानं बौद्ध अनुयायी आहे किंवा तो बौद्ध धर्माचा आहे असं म्हटलं जातं. परंतु आज देशामध्ये मी तुम्हाला कितीतरी लोक असं दाखवू शकतो की ज्या लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे परंतु बौद्ध धर्माच्या कुठल्याही तत्वांचं सिद्धांतांचं ते पालन करत नाही. याच्या उलट काशीराम साहेब होते. जरी काशीराम साहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेणं त्यांना शक्य झालं नसलं तरी सुद्धा काशीराम साहेब फार मोठे बौद्ध उपासक होते. ते पंचशील तत्वांचं काटेकोरपणे पालन करत होते, ते आर्य अष्टांगिक मार्गाचा काटेकोरपणे पालन करत होते. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या 22 प्रतिज्ञांवरती चालणारे व्यक्तिमत्व म्हणजे काशीराम साहेब होते. कारण का बौद्ध अनुयायी असणं किंवा बौद्ध धर्माचं काय म्हणतात बौद्ध धर्म स्वीकारण्यापेक्षा मला असं वाटतं की बौद्ध धर्माचं आचरण करणं महत्वाचं आहे. त्याचे अनुयायी असणं म्हणजे आचरण म्हणजे कसं आहे कागदोपत्री तुम्ही बौद्ध झालात आणि बौद्ध धर्माचे कुठले सिद्धांत जर तुम्ही फॉलो करत नसताल तर त्या कागदोपत्री बौद्ध होण्याला काय अर्थ आहे. काशीराम साहेब कागदोपत्री बौद्ध नव्हते परंतु काशीराम साहेब आचरणाने बौद्ध होते.
काशीराम साहेब हे आचरणाने बौद्ध होते. एवढंच नव्हे तर खऱ्या अर्थानं काशीराम साहेबांचं बौद्ध धर्माच्या संदर्भातलं जर आपण कार्य पाहिलं तर काशीराम साहेबांच्या जीवन चरित्राचे फार मोठे अभ्यासक आहेत किंवा काशीराम साहेबांचे चरित्रकार आहेत. चरित्र बायोग्राफी लिहिणारे जे आहेत ते म्हणजे सतनाम सिंह. सतनाम सिंह असं म्हणतात की या देशामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्धांनी पहिल्यांदा बहुजन हा शब्द वापरला. या देशामध्ये सर्वप्रथम बहुजन हा शब्द प्रयोग कुठून आला असेल तर सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या तोंडातून हे बहुजन हा शब्द आलाय. बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय सिद्धार्थ गौतम बुद्धांनी सांगितलं होतं. तशा पद्धतीने सतनाम सिंह असं म्हणतात की गौतम बुद्धांच्या नंतर बहुजन या शब्दाचा सर्वात जास्त प्रयोग किंबहुना या देशामध्ये बहुजन शब्द रुजवण्याचं काम जर कुणी केलं असेल गौतम बुद्धांच्या नंतर तर ते मान्यवर काशीराम साहेब आहेत असं काशीराम साहेबांचे चरित्र अभ्यासक चरित्रकार सतनाम सिंह यांचं मत आहे. आणि खऱ्या अर्थानं तेच आहे. कारण का काशीराम साहेबांनी बहुजन समाज पार्टीची स्थापना केली आणि खऱ्या अर्थाने या भारत भूमीमध्ये किंवा भारत देशामध्ये बहुजन शब्द हा लोकप्रिय झाला किंवा तो रुजला. त्याच्यामुळे गौतम बुद्धांच्या नंतर ते जे म्हणतात की गौतम बुद्धांच्या नंतर सर्वात जास्त बहुजन या शब्दाचा प्रयोग जर कोणी केला असेल तर ते व्यक्ती आहेत काशीराम. त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं काशीराम साहेबांचं नेहमी असं म्हणजे ते बोलता बोलता असं म्हणायचे. मुळात काशीराम साहेबांच्या आंदोलनाची हिस्ट्री आपण जर पाहिली तर काशीराम साहेबांच्या आंदोलनाची हिस्ट्रीमध्ये काशीराम साहेबांनी आंदोलनास सुरुवात कशासाठी केली होती? बुद्ध जयंतीची सुट्टी मिळवण्यासाठी. जेव्हा आपल्या ज्या पहिल्या भागामध्ये जी चर्चा झाली की बाबा काशीराम साहेब आंबेडकरी चळवळीकडे वळाले का, तर जी पुण्याची ॲनिमेशन फॅक्टरी आहे त्या ॲनिमेशन फॅक्टरीच्या मॅनेजमेंटने बुद्ध जयंतीची सुट्टी कॅन्सल केली होती. त्यामुळे काशीराम साहेबांच्या सामाजिक आंदोलनाची सुरुवात बुद्ध जयंतीची सुट्टी मिळवून देण्यासाठी झाली होती. म्हणजे जी लोक बुद्ध जयंतीची सुट्टी मिळवून देण्यासाठी काशीराम साहेबांच्या सामाजिक जीवनाची सामाजिक आंदोलनाची सुरुवात झाली होती. आणि काशीराम साहेबांची अशी इच्छा होती की बौद्ध धर्माचा स्वीकार करून माझ्या सामाजिक कार्याचा अंत व्हावा. बौद्ध धर्माचा स्वीकार करून किंवा बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन, जी दीक्षा ते 14 ऑक्टोबर 2006 घेणार होते. कारण का त्या दिवस निवडायचं कारण म्हणजे त्या दिवशी बौद्ध धर्म दीक्षाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम होता किंवा सुवर्ण महोत्सवी ते वर्ष होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलेला 50 वर्ष पूर्ण होत होतं. जशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा 14 ऑक्टोबर 1956 रोजी विजयादशमीच्या दिवशीच हे धर्मांतर केलं. त्याचं कारण असं की सम्राट अशोकाने धर्मांतर जे केलं, सम्राट अशोकांनी प्राचीन काळामध्ये प्राचीन भारताच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता तो दिवस सुद्धा विजयादशमीचा दिवस होता. आणि त्या विजयादशमीच्या म्हणजे ज्यावेळेस ह्या प्राचीन भारताच्या कालखंडामध्ये सम्राट अशोकाने धर्मांतर केलं होतं त्या धर्मांतराला 1956 साली 2000 वर्ष पूर्ण होते. 1956 म्हणजे काय म्हणतात त्याला, ज्या माणसाला इतिहास माहिती असतो त्याला या सर्व गोष्टी कळत असतात. तर त्या अँगलने खऱ्या अर्थानं 2000 वर्ष सम्राट अशोकाच्या धर्मांतराला पूर्ण होत आहेत. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी विजयादशमी असताना सुद्धा बाबासाहेबांनी धर्मांतर केलं होतं. जसा बाबासाहेबांनी हा ऐतिहासिक वारसा जपला होता तसाच ऐतिहासिक वारसा जपण्याचा प्रयत्न 14 ऑक्टोबर 2006 रोजी 50 वर्ष पूर्ण बाबासाहेब आंबेडकरच्या धर्मांतराला होत होते. म्हणून ते धर्मांतर करणार होते. परंतु दुर्दैवाने लवकरच त्यांचं एक्सपायर झाले किंवा ब्रेन ट्युमरचा त्यांना आजार झाला. त्याच्यामुळे ते काम करणं त्यांना शक्य झालं नाही. परंतु काशीराम साहेबांनी बामसेफ ही संघटना स्थापन केली आपण पाहिली. त्याच्यानंतर BS4 ही संघटना स्थापन केली. त्याच्यानंतर त्यांनी तिसरी संघटना BSP स्थापन केली, बहुजन समाज पार्टी स्थापन केली. परंतु या तिन्ही संघटनांचं जर आपण कार्य पाहिलं तर ते कार्य खऱ्या अर्थानं बौद्ध धर्माच्या वाढीसाठी, विकासासाठी किंवा बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या अनुषंगानं हे तीनही संघटनांचं देखील फार गुप्त पद्धतीने काम चालू होतं किंवा उघडपणे म्हटलं तरी काय हरकत नाही. कारण का सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानतो, तो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अधुरी राहिलेलं कार्य किंवा अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 2 स्वप्न होती. पहिलं स्वप्न म्हणजे त्यांना या देशाची शासनकर्ती जमात बनवायचं होतं. त्या अनुषंगाने काशीराम साहेबांनी बऱ्यापैकी कार्य केलं होतं. त्याच्यानंतर धर्मांतर केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरं एक इच्छा व्यक्त केली होती. ती म्हणजे काय, तर भारत बौद्धमय करणे ही इच्छा सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांची होती.
मग बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी इच्छा व्यक्त केली होती की मी पूर्ण भारत मला बौद्धमय करायचा आहे, आणि हा भारत पूर्ण बौद्धमय करण्यासाठी देखील खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा वेळ मिळाला नाही. कारण का 14 ऑक्टोबर 1956 त्यांनी धर्मांतर केलं आणि 6 डिसेंबर 1956 बाबासाहेब गेले. 1-2 महिन्याचा कालावधी फक्त बाबासाहेबांनी मिळाला. बाबासाहेबांना देखील कदाचित जास्त वेळ मिळाला असता तर त्या अनुषंगाने बाबासाहेबांनी काम केलं असतं, परंतु तेवढा वेळ बाबासाहेब आंबेडकरांना मिळाला नाही, दुर्दैवाने. मग जर बाबासाहेब आंबेडकरांना तेवढा वेळ मिळाला नसेल आणि बाबासाहेब आंबेडकरांनी इच्छा व्यक्त केली की मला हा भारत पूर्ण बौद्धमय करायचा आहे, हा भारत पूर्ण बौद्धमय करायचा आहे, का बाबासाहेब आंबेडकरांनी ही इच्छा व्यक्त केली होती, तर सम्राट अशोकाच्या काळामध्ये पूर्ण भारत बौद्धमय होता. सम्राट अशोकाच्या काळामध्ये पूर्ण भारत बौद्धमय होता. अफगाणिस्तानपर्यंत मौर्य साम्राज्याच्या सीमा पोचल्या होत्या आणि तिथपर्यंतच्या साम्राज्यामध्ये सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला होता. केवळ भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला होता. त्यामुळे बाबासाहेबांनी इच्छा व्यक्त केली होती. आता बाबासाहेब 6 डिसेंबर 1956 गेले, तर बाबासाहेब गेल्यानंतर त्यांचं स्वप्न करण्याची जबाबदारी कोणाची आहे? त्यांच्या अनुयायांची. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं बौद्ध धर्माचं काम करण्यासाठी एक संघटना स्थापन केली होती. त्या संघटनेचं नाव आहे भारतीय बौद्ध महासभा. आता खऱ्या अर्थाने भारतीय बौद्ध महासभा या संघटनेने सुद्धा 56च्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांचं भारत बौद्धमय करणं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय काम केलं, हा एक फार मोठा संशोधनाचा विषय होऊ शकतो. त्याच्यावरती आपल्याला बोलायचं नाही, परंतु हा देखील एक संशोधनाचा विषय होऊ शकतो की ज्या संघटनेची बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापना केली त्या संघटनेने त्यांच्या नंतर या अनुषंगाने काय केलं. परंतु काशीराम साहेबांच्या संदर्भात जर आपण विचार केला तर काशीराम साहेबांनी 8 ऑक्टोबर 1981 रोजी 8 ऑक्टोबर 1981 रोजी तारखांवरती लक्ष द्या, कारण का 8 ऑक्टोबर 1981 रोजी बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराला 25 वर्ष पूर्ण होत होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराला 25 वर्ष पूर्ण होत होते. त्यामुळे धर्मांतराचा रौप्य महोत्सवी वर्ष होतं आणि या धर्मांतराच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने काशीराम साहेबांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एक संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेचं नाव आहे बुद्धिस्ट रिसर्च सेंटर. बुद्धिस्ट रिसर्च सेंटर, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये BRC असं म्हटलं जायचं. तर या बुद्धिस्ट रिसर्च सेंटरच्या माध्यमातून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य खऱ्या अर्थानं काशीराम साहेबांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं होतं. वास्तविक पाहता काशीराम साहेबांनी अशा प्रकारची संघटना स्थापन केली होती आणि ही संघटना स्थापन करत असताना सुद्धा काशीराम साहेबांना फार विरोध झाला. कारण का, आता काशीराम साहेबांचे अनेक विरोधक होते. काशीराम साहेब जिवंत असताना आणि एक्सपायर झाल्यानंतर सुद्धा त्यांचे अनेक विरोधक आहेत, अनेक टीकाकार आहेत. ते काय म्हणायचे माहिती का? ते म्हणायचे की बाबासाहेबांची भारतीय बौद्ध महासभा आहे, ही एक संघटना असताना दुसरी संघटना का काढताय? परंतु बाबासाहेब आंबेडकरांना जसं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती RPIची, म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची, बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला पक्ष होता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, तरी सुद्धा काशीराम साहेबांनी बहुजन समाज पार्टी स्थापन केलीच की. त्याचं कारण असं की जशा पद्धतीने RPIची लोक नालायक आहेत किंवा RPI बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लायक नाही, ही गोष्ट जशी काशीराम साहेबांना समजली होती, तशाच पद्धतीने भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न भारत बौद्धमय करणं पूर्ण होईल का नाही हा एक फार मोठा प्रश्नचिन्ह, क्वेश्चन मार्क काशीराम साहेबांसमोर होता. या दृष्टिकोनातून 8 ऑक्टोबर 1981 रोजी काशीराम साहेबांनी बुद्धिस्ट रिसर्च सेंटर या संघटनेची स्थापना केली आणि या संघटनेच्या माध्यमातून बौद्ध धर्माच्या वाढीवरती, बौद्ध धर्माच्या विकासावरती, बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानावरती, बौद्ध धर्माच्या सिद्धांतांवरती वेगवेगळ्या प्रकारच्या सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि या सेमिनारच्या माध्यमातून बौद्ध अनुयायांची संख्या, बौद्ध लोकांची संख्या जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न काशीराम साहेबांनी त्या काळामध्ये केलेला होता. ही गोष्ट बऱ्यापैकी लोकांना माहिती नाही. आता हे काशीराम साहेबांनी का केलं होतं एवढं सगळं, त्याचं महत्त्वाचं एक कारण आहे. 2001 रोजी भारताची जनगणना झाली आणि भारताचा सेन्सस किंवा भारताची जनगणना 2001ला झाल्यानंतर काशीराम साहेबांची एक गोष्ट लक्षात आली की बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करून 2001ला 45 वर्ष पूर्ण झाली होती.
किती 45 वर्ष पूर्ण झाली होती. आणि 45 वर्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराला पूर्ण होऊन सुद्धा 2001च्या भारताच्या जनगणनेमध्ये भारतातल्या बौद्ध लोकांची संख्या 1 कोटी सुद्धा नव्हती. बर, म्हणजे ते एक अभ्यासाचा विषय बनवून राहिला होता. काशीराम साहेबांना फार म्हणजे असं वाईट वाटलं की बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करून 45 वर्ष पूर्ण झाल्यात. भारताची लोकसंख्या त्यावेळेस जवळजवळ 100 कोटीपेक्षा जास्त होती आणि 100 कोटीचे 1% लोक तयार करणं, बौद्ध धर्माच्या अन्वयी तयार करणं. म्हणजे बाबासाहेबांनी ज्यावेळेस दीक्षा घेतली त्यावेळेस त्या दीक्षा घेतलेल्या लोकांनी किंवा त्यांच्या अनुयायांनी हे कार्य पुढे न्यायला करणं गरजेचं होतं. पण ते कार्य पुढे न नेल्यामुळे जेवढ्या लोकांना धर्मांतर केलं किंवा दीक्षा घेतली ते लोक तेवढेच राहिले असं म्हणता येईल. तेच की, कारण का खरं तर 5 लाख लोकांच्या सहित खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 ला धर्मांतर केलं आणि 5 लाख लोक 1956 साली म्हणजे 20व्या शतकाचा जर कालखंड आपण पाहिला, आधुनिक भारताचा विचार जर केला तर आधुनिक भारतामध्ये 20व्या शतकामध्ये अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मक्रांती केली होती. 5 लोकांसहित हिंदू धर्म सोडून दुसऱ्या धर्मात धर्मांतर केले होते. जगाच्या पटलावरती अशा प्रकारची घटना कुठेही झाली नव्हती की एक मनुष्य 5 लाख लोकांना धर्मांतर करतोय आणि प्रस्थापित असलेला धर्म सोडून दुसऱ्या धर्मामध्ये जातोय. त्यामुळे 20व्या शतकाच्या अनुषंगानं आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये एक फार मोठी धर्मक्रांती होती, धार्मिक क्रांती होती. तर या दृष्टिकोनात जर विचार केला, तुम्ही जसं म्हणताय की हां, त्या 5 लाख लोकांनी ज्यांनी धर्मांतर केलं होतं त्यांनीही त्याच्यामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न केला नाही. किंबहुना ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी जी संघटना बौद्ध धर्माच्या वाढीसाठी विकासासाठी स्थापन केली होती, भारतीय बौद्ध महासभा, या संघटनेच्या माध्यमातून सुद्धा 2001च्या जनगणनेच्या माध्यमातून, कारण का कसं असतं, एखादी संघटना काम करत असते आणि ती संघटना कितपत काम केले म्हणजे कागदोपत्री संघटना काम करण्याला काय अर्थ नसतं. ज्यावेळेस त्या संघटनेची आकडेवारी पाहिली जाते, तुमच्या कामाचा रिझल्ट पाहिला जातो आणि त्या कामाचा रिझल्ट जर खाली येत असेल तर तुमच्या काम काय करता याला ते लक्षात येतं. त्याच्यामुळे 2001च्या जनगणनेमध्ये बाबा काशीराम साहेबांची ही गोष्ट लक्षात आली की या देशामध्ये 1 करोड सुद्धा बौद्ध अनुयायी नाहीत. त्या अँगलने खऱ्या अर्थानं काशीराम साहेबांनी बौद्ध धर्माच्या वाढीसाठी, विकासासाठी जास्तीत जास्त काम केलं होतं. आणि 2001लाच त्यांनी घोषणा केली होती की 2006 साली म्हणजे 14 ऑक्टोबर 2006 साली मी धर्मांतर करणार आणि या देशातल्या 5 करोड लोकांना मी धर्मांतरित करणार आहे, बौद्ध धर्माची दीक्षा देणार आहे. म्हणजे तुम्ही म्हणताल की बाबा 5 करोड लोक काशीराम साहेबांना शक्य होतील का? 100% शक्य होतील. कारण का, जर तुम्ही उत्तर प्रदेशचा विचार केला तर उत्तर प्रदेशमधला जो चर्मकार समाज आहे तो चर्मकार समाज खऱ्या अर्थानं काशीराम साहेबांना फार मोठ्या प्रमाणात मानणार आहे. त्या ठिकाणी 2 ते 3 कोटी चर्मकारांची संख्या आहे. 2 ते 3 कोटी संख्या म्हणजे आज जे BSP त्या ठिकाणी जे प्रस्थापित झाले असेल तर ते सर्व काही काशीराम साहेबांचीच देण आहे असं म्हणावं. हो, त्यांचीच देण. म्हणजे खऱ्या अर्थानं जर म्हणजे काशीराम साहेबांचं गणित असं होतं, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली या ठिकाणी राहणारा जो चर्मकार बेल्ट आहे, चर्मकार समाजाची जी लोक आहेत, ज्यांचा विश्वास काशीराम साहेबांवरती होता, तर त्या लोकांना कन्वर्ट करण्याचा, धर्मांतरित करण्याचा काशीराम साहेबांचा संकल्प होता. आणि तो संकल्प त्यांनी 2001च्या जनगणनेच्या माध्यमातून तो सोडलेला होता किंवा त्या जनगणनेच्या नंतर त्यांनी तो विचार सुरू केला होता. परंतु जसं मी सांगितलं मागाशी 2001-2003ला त्यांना ब्रेन ट्युमरचा झटका आला आणि 2003च्या नंतर ते परत फक्त अंथरुणावरती खेळून होते. त्याच्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं खऱ्या अर्थानं बौद्ध धर्माच्या वाढीचा, विकासासाठी ते पूर्ण करण्यासाठी त्यांना ते म्हणजे काय म्हणतात, फिजिकली त्यांना ते शक्य झालं नाही. त्याच्यानंतर आपण आत्ताच मुद्दा पाहिला की BRC नावाची संघटना त्यांनी स्थापन केली. त्याच्यानंतर बुद्धिस्ट रिसर्च सेंटर या संघटनेची स्थापना केली. काशीराम साहेबांनी बौद्ध धर्म याविषयी चर्चा करत असताना खऱ्या अर्थानं काशीराम साहेबांनी ला फार बौद्ध धर्माची आवड होती, बौद्ध धर्माबद्दल त्यांची श्रद्धा होती. कारण का, जी व्यक्ती बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती श्रद्धा ठेवती त्या प्रत्येक व्यक्तीचा खऱ्या अर्थानं बौद्ध धर्मावरती सुद्धा अंतिम थांबा हा बौद्ध धर्मच असतो. त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने 1970चं दशक हे काशीराम साहेबांचं दशक होतं आणि 1970च्या दशकाच्या नंतर आपण मागेही माहिती पाहिली की त्यानंतर खऱ्या अर्थानं काशीराम साहेबांच्या जीवनाला, त्यांच्या कार्याला सुरुवात झाली. परंतु डिसेंबर 1975 रोजी नागपूरमध्ये एक बौद्ध धर्माची शिखर परिषद होती. भारतीय बौद्ध परिषदेच्या तर्फे एक शिखर परिषद बोलण्यात आली होती आणि त्या परिषदेला डिसेंबर 1975च्या त्या परिषदेला काशीराम साहेब उपस्थित होते.
त्यांना असं वाटलं की बाबा ही जी काय बौद्ध धर्माची धर्म परिषद आहे, या परिषदेमध्ये खऱ्या अर्थानं बौद्ध धर्माच्या वाढीसाठी, बौद्ध धर्माच्या विकासासाठी, बौद्ध धर्माच्या संख्या वाढीसाठी खऱ्या अर्थानं त्या बौद्ध धर्माच्या परिषदेमध्ये चर्चा होईल आणि या चर्चे होईल हे गृहीत धरून खऱ्या अर्थानं काशीराम साहेब त्या परिषदेला हजर होते, उपस्थित होते. परंतु काशीराम साहेबांचा त्या ठिकाणी भ्रमनिराश झाला. का भ्रमनिराश झाला तर नागपूरच्या त्या शिखर परिषदेमध्ये बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानावरची चर्चा न होता, बौद्ध धर्माच्या वाढीवरती, विकासावरती चर्चा न होता मग काय चर्चा झाली तिथं, तर त्या बौद्ध धर्माच्या परिषदेमध्ये चर्चा काय झाली तर बौद्ध अनुयायांवरती, बौद्ध समाजावरती कशा पद्धतीने अन्याय होतोय आणि त्याचं निवारण करण्यासाठी सरकारने काय केलं पाहिजे, बौद्ध धर्माच्या लोकांना कशा पद्धतीने सरकारी सवलती मिळाल्या पाहिजेत, याच्यासारखे काही ठराव त्यांनी केले आणि ते ठराव फक्त पारित करण्यात आले आणि ते सरकारकडे पाठवण्यात आले. म्हणजे बौद्ध धर्माच्या वाढीवर म्हणजे जे अपेक्षित होतं ते काही ते झालं नाही. म्हणजे काशीराम साहेबांना असं वाटलं की बौद्ध धर्माची शिखर परिषद आहे, त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानावरती चर्चा होईल, बौद्ध धर्माच्या वाढीवरती चर्चा होईल. पण तसं न होता बौद्ध धर्माच्या ज्या समस्या, बौद्ध समाजाच्या ज्या समस्या आहेत, बौद्ध धर्मीयांच्या ज्या समस्या आहेत, त्या समस्या निवारण करण्यासाठी सरकारने काय काय करावं, सरकारकडे मागण्याचा कार्यक्रम या परिषदेच्या माध्यमातून झाला होता. त्याच्यामुळे काशीराम साहेबांना त्या परिषदेच्या माध्यमातून काही निष्पन्न झालं नाही किंवा काशीराम साहेबांना ती परिषद काय आवडली नाही. त्याच्यानंतर एक फार महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मी सांगतो की 12 एप्रिल ते 28 एप्रिल 1985 रोजी, 12 एप्रिल ते 28 एप्रिल 1985 रोजी इंग्लंडमध्ये आंबेडकर बुद्धिस्ट काउन्सिल, इंग्लंडमध्ये आंबेडकर बुद्धिस्ट काउन्सिल नावाची संस्था आहे आणि या आंबेडकर बुद्धिस्ट काउन्सिल नावाच्या संस्थेने, जी संस्था कुठली आहे इंग्लंडमध्ये होते, त्या इंग्लंडमधल्या संस्थेने काशीराम साहेबांना 12 एप्रिल ते 28 एप्रिल 1985 रोजी भारतातल्या बौद्ध धर्माच्या संदर्भात आपले विचार व्यक्त करण्यासाठी बोललो होतं. याचा अर्थ म्हणजे जे मी मागापासून सांगतोय की बाबा काशीराम साहेबांवरती टीका व्हायची की काशीराम साहेब हे बौद्धेतर आहेत, बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला नाही, त्यामुळे बौद्ध धर्माचा त्यांचा काही संबंध नाही. परंतु इंग्लंडमधल्या एका संस्थेने त्यांना, आंबेडकर बुद्धिस्ट काउन्सिल नावाच्या संस्थेने 1985 साली भारतातल्या बौद्ध धर्माच्या चळवळीविषयी चर्चा करण्यासाठी, व्याख्यान देण्यासाठी 12 एप्रिल ते 28 एप्रिल 1985 रोजी इंग्लंडमध्ये बोलवलेलं होतं. आणि इंग्लंडला गेल्यानंतर वास्तविक आता म्हणजे तुम्ही म्हणता, तुम्ही सर सांगताय हे कुठं आम्ही वाचलंच नाही, काहीच नाही, काहीतरी तुम्ही सांगताय, तर याच्यासाठी हे सर्व आता ऐकण्यासाठी नवीन आहे, त्यामुळं प्रश्न पण साहजिक आहे. ज्यांना हे व्हेरीफाय करायचे त्यांच्यासाठी मी सांगतो की काशीराम साहेबांनी जुलै 1985 रोजी ऑपरेस्ड इंडियन नावाचा पेपर ते चालवायचे. ऑपरेस्ड इंडियन नावाचा ते पेपर चालवायचे आणि त्या ऑपरेस्ड इंडियन नावाच्या पेपरामध्ये त्यांनी एक संपादकीय प्रकाशित केलं होतं जुलै 1985च्या पेपरमध्ये. आणि त्या पेपरचं, संपादकीय पेपरचं टायटल होतं माय फर्स्ट व्हिजिट टू इंग्लंड. म्हणजे अशा पद्धतीने आंबेडकर बुद्धिस्ट काउन्सिलच्या मार्फत मला जे इंग्लंडला बोलवण्यात आलं होतं त्याचे जे अनुभव आहेत ते अनुभव त्यांनी माय फर्स्ट व्हिजिट टू इंग्लंड या संपादकीय पेजमध्ये डिटेल लिहिलेलं आहे. आणि त्या इंग्लंडमध्ये गेल्यानंतर ती काय 7-8 दिवसाची जी काय त्यांचं परिषद होती, व्याख्यानाचं चर्चासत्र होते, त्या चर्चासत्रामध्ये खऱ्या अर्थानं भारतातले बौद्ध धर्माचा वाढ, विकास आणि विस्तार कशा पद्धतीने झाला पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर बौद्ध धर्माच्या विकासाला कशा पद्धतीने मंद गती प्राप्त झालेली आहे आणि ती गती वाढवणं कशी गरजेचं आहे, या दृष्टिकोनातून फार मोठ्या प्रमाणात मोलाचं मार्गदर्शन काशीराम साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं होतं. त्याच्यानंतर एक शेवटचा मुद्दा मी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. तो म्हणजे काय तर 9 ऑक्टोबर 2006 रोजी काशीराम साहेब गेले. काशीराम साहेबांचं महापरिनिर्वाण झालं. परंतु काशीराम साहेबांनी जिवंत असतानाच असं सांगितलं होतं, ज्यावेळेस माझं निधन होईल, माझं निर्वाण होईल, त्यावेळेस माझे सर्व विधी हे बौद्ध पद्धतीने करायचे. मला वाटते 9 ऑक्टोबर 2006 रोजी, म्हणजे अगदी 14 वर्ष आता पूर्ण झाले. त्याच्यामुळे आम्हाला मी स्वतः टीव्हीवरती तो प्रोग्राम, सर्व नॅशनल टीव्हीवरती काशीराम साहेबांच्या अंतिम संस्काराचा कार्यक्रम पाहायला, म्हणजे दाखवला जात होता. मी स्वतः तो टीव्हीवरती पाहिलाय आणि काशीराम साहेबांचा अंतिम विधी हा बौद्ध धर्मानुसार झालेला
आहे किंवा झालेला होता, ज्यांच्यावरती टीका केली जाते की बाबा काशीराम साहेबांनी बौद्ध धर्मासाठी काय केलं नाही, काशीराम साहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारच केला नाही, विनाकारण ते राजकारण करतायत वगैरे वगैरे, अशा प्रकारचा आरोप करणाऱ्या लोकांसाठी हा फार मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्या व्यक्तीने बौद्ध धर्माचा स्वीकार केला नाही ती व्यक्ती मरण्याच्या अगोदर असं का सांगत होती की माझा अंतिम संस्कार, अंतिम विधी हा बौद्ध परंपरेनुसार करावा, आणि खरोखर त्यांचा विधी, अंतिम संस्काराचा विधी हा बौद्ध धर्म परंपरेनुसार करण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थानं आज काशीराम साहेब यांच्या स्मृतिदिनी तुम्ही एका वेगळ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी मला बोलवलं, त्याच्याबद्दल मी आपला फार फार आभारी आहे. धन्यवाद. खरं तर सर, आम्ही तुमचा आभार जेवढं मानावं तेवढं कमी आहे, कारण की आज मला वाटतं तुम्ही आम्हाला सलग ह्या 4थी वेळेस आहे, म्हणजे या ठिकाणी आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही या ठिकाणी आलात. आणि एकंदरीत मी तर पहिल्यांदाच सांगितलं होतं की आमच्या प्रेक्षकांना की प्रत्येक महापुरुषांचा प्रत्येक क्षण हा अभ्यासण्यासारखा असतो. त्यांच्यावर टीका करणारे भरपूर असतात, पण त्यांनी कधी त्यांचा जो मार्ग आहे तो कधी बदलला नाही. त्यांचे विचार जे आहेत त्या विचारावर ते ठाम राहिले. मागील 3 भागांमध्ये आपण पाहिलं होतं की त्यांनी आंबेडकरी चळवळीसाठी त्यांनी कशाप्रकारे योगदान दिलं. आज आपण ह्या एक वेगळ्या भागात, ह्या विशेष भागामध्ये पाहिलं की मान्यवर काशीराम साहेब आहेत, त्यांनी बौद्ध धर्माच्या वाढीसाठी त्यांचे विचार काय होते, त्यांनी कार्य कशा प्रकारे केलं. आणि जे लोक म्हणत होते की हे बौद्ध तर आहेत आणि त्यांचं बौद्ध धर्माशी आणि त्यांचा काय संबंध आहे, तर त्यांनी जाता जाता म्हणजे शेवटच्या क्षणी मरतानासुद्धा जे म्हणणारे अशी लोक आहेत की त्यांचा आणि बौद्ध धर्माचा काय संबंध आहे, तर त्यांच्या तोंडावर त्यांनी एक चांगली चपराक मारले असं मला वाटतं. कारण की मान्यवर काशीराम साहेब यांचा विचार आणि वैचारिक वारसा जपणारे आज कांबळे सर या ठिकाणी आज आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. प्रथमतः सर, आम्ही 3 भागात तर तुमचं स्वागत केलेलं आहे, अभिनंदन केलेलं आहे, आणि या भागातही तुम्ही काम चांगल्या प्रकारे वैचारिक वारसा जपून ठेवण्यासारखी ही माहिती दिलेली आहे आमच्या प्रेक्षकांसाठी. आणि तुम्ही या ठिकाणी आम्हाला माहिती देण्यासाठी आलात, त्याबद्दल आम्ही संघर्ष न्यूज सोलापूरच्या वतीनं तुमचं हार्दिक आभार मानतो. धन्यवाद.